आज गुरुवार, स्वामीवार. आजच्या आरतीचे जे मानकरी आहेत, आपले जुने सेवेकरी आहेत, श्री विलास शेठ नांगरे आणि सौ शोभाताई नांगरे, या दोघांच्या हस्ते आज आरती झालेली आहे. नांगरे दाम्पत्याबद्दल यापूर्वी बऱ्याचदा सांगून झालेलं आहेच, तरी मी थोडक्यात पुन्हा एकदा बोलतो. दोघं अगदी पहिल्यापासून सक्रिय असतात. नांगरे साहेब प्रामुख्याने इथे आपल्या मंदिरातला जो इलेक्ट्रिकचा विषय आहे ते बघतात. स्वामी सेवेत तर बऱ्याच वर्षापासून आहेत. नांगरे साहेबांच्या माध्यमातनं सिंहगड रोड परिसर जो आहे त्या तिकडून बरेच भक्त इकडे जोडले गेलेले आहेत. तर असे हे नांगरे साहेब. आणि सौ शोभाताईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर शोभाताई व्हर्सटाईल आहेत. वेगवेगळ्या महिलांचे जे काही कार्यक्षेत्र असतात त्याच्यामध्ये त्या सतत कार्यरत असतात. मग ते भजनी मंडळ असो, मंगळागौर असो, आपल्या मंदिरातल्या ज्या काही महिलांच्या सेवा आहेत त्याच्यामध्ये सक्रिय असतात. तर अशा या दाम्पत्याचा दादांनी सत्कार करावा अशी मी दादांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज 8 दिवस झाले होत आले. गुरुपौर्णिमा उत्सव 8 दिवसापूर्वी झाला, 29 जुलै. तर ह्या गुरुपौर्णिमेचा जो विषय होता आपल्या इथे पुणे केंद्रात तर मोठ्या प्रमाणात झाला, पण दादांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिथं आपली केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये मोठ्या धूमधडाक्यात उत्साहात साजरा झाला. तर ते 2-4 ओळीत त्याचाही जरा मी थोडा वृत्तांत सांगतो. राणीच्या वाडीला मोठ्या स्वरूपात झाला. साधारण 200च्या आसपास संख्या होती. पंढरपूरला 100च्या पुढे होती. पंढरपूरला मोठ्या उत्साहात झाला. 4 दिवसापूर्वी आम्ही जमखिंडीला गेलो होतो. आपण समीर होता तिथे. दादांचं गुरुपूजन झालं आणि त्या केंद्रामध्ये सुद्धा साधारण 200-250च्या आसपास संख्या होती. तर आपली जी काही केंद्र आहेत, विविध केंद्र, प्रत्येक केंद्रामध्ये पुण्याच्या धर्तीवर जसा आपला आहे फॉर्मॅट त्याच पद्धतीवर गुरुपौर्णिमा उत्सव ठिकठिकाणी साजरा झाला. त्याच्याशिवाय इतर जी काय आपली केंद्र आहेत ती जरा थोडी छोटी आहेत, पण तिथे त्यांच्या मानाने तिथे उत्सव साजरा झाला. तर आता हे सांगायचं कारण असं की इथे जे काही कार्य चालतं स्वामी दादांच्याकडनं करून घेतात. तर हे जे काही दादांच्या मार्फत सगळं जे काही कार्य चालतं त्याचा प्रचार प्रसार मी नेहमी म्हणतो की आता वाढत चाललेला आहे. ठिकठिकाणी आपण नवीन केंद्र कशी सुरू होतील त्याचाही प्रयत्न करतोय. जी केंद्र आत्ता आपले आहेत त्या केंद्रामध्ये उत्तम कार्य चाललेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सकाळ संध्याकाळ इथे दादा रोज भक्तांचं मार्गदर्शन करतात. एक सहज किस्सा सांगतोय. नॉर्मली बाहेरगावी दादा चालले की आपला सेवेकरी ग्रुपला दादा 1-2 ओळीची सूचना करतात की आज बाहेरगावी जातोय. जे भक्त लोक विचारायला येतील त्यांना कृपया दुसऱ्या दिवशी बोलवा. पण ह्या वेळचा किस्सा म्हणजे आमचा जो काही प्रवास होता जमखिंडीचा, आम्ही इथनं निघालो आणि एक अर्धा एक तास प्रवास झाला. तर अर्धा एक तासाच्या टप्प्याटप्प्याने अख्ख्या प्रवासामध्ये बाहेरगावावरनं 6 भक्तांचे प्रश्न आले मोबाईलवर की दादांना जोडून देता का. आपल्याकडे पद्धत आहे, बाहेरगावचे सगळे फोन मी अटेंड करतो आणि दादांना जोडून देतो. तर हे प्रत्येक भक्ताचं प्रवासामध्ये सुद्धा दादांनी शंका समाधान केलं. त्या 6 जणांमध्ये एक US भक्त होते. आपल्या इथे ते अन्नदान करून गेलेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य काय की त्या दिवशी सुद्धा शंका समाधान ही सेवा दादांनी प्रवासामध्ये केली म्हणूयात. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की दादा इथे जे काही मार्गदर्शन करतात त्यांच्या माध्यमातून जे काय आपल्याला हे मिळतं, काय म्हणूयात आपण, ज्ञान मिळतं, त्याचा आपण सगळ्यांनी नीट जर ग्रहण करून ऐकलं तर निश्चित त्याचा फायदा होतो हे म्हणतातच. आता बघा ना तुम्ही, ज्या इतकं लोक सतत विचारतात याचा अर्थ आपल्या मंदिराची महती लांब दूरवर गेलेली आहे. अख्खं महाराष्ट्र, भारताबाहेर ऐकलं जातं, पाहिलं जातं. त्यामुळे इथे जे काही दादा मार्गदर्शन करतात ते काय करतात, प्रामुख्याने आपलं काय चुकतंय, ते कसं आपण दैनंदिन जीवनात आचरण करावं याचं सतत मार्गदर्शन करतात.
कारण असं म्हणतात की गुरुनी जे काही सांगितलेलं साधन आहे ते पतिव्रतेसारखं आहे. गुरु जे सांगतात साधन म्हणून ते पतिव्रतेसारखं आहे. ते जर आपण निष्ठेने पाळलं तर त्याचा आपल्यालाच फायदा आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. गुरु आपले जे दादा आहेत गुरु शोधूनही तसे सापडणार नाहीत. तुम्ही जर इकडं आलात तर योग्य वेळी योग्य स्वरूपात गुरु आपलं जीवनात येतात. त्यांचा जर आपल्याला सहवास लाभला तर त्याचं निश्चित फळ चांगलं मिळतं. त्यामुळे इथे ते एक दादा कार्य करतात आणि माझा तरी अनुभव असा आहे, मी आता गेले 7-8 वर्ष झाले मी काय करतो वगैरे ते किरकोळ आहे, पण मला मी जे आत्ता जो एक शब्द वापरला सहवास, गुरु सहवास, मला वाटतं मी भाग्यवान समजतो. जास्तीत जास्त मी दादांच्या बरोबर असतो. मला म्हणजे काही अडचण येत नाही, काही नाही. सगळं आपोआप त्यांच्या म्हणजे त्यांच्या सहवासातनंच माझं सगळं हे होतं म्हणूयात, वावगं होणार नाही. आणि मी असं समजतो की त्यांचा सहवास हीच मला गुरुकृपा आहे असं मी समजतो. त्यामुळे गुरु कसे आहेत, गुरु हृदय बुद्धी आत्मा या तिन्ही ठिकाणी तिन्ही स्तरावर आपल्यामध्ये परिवर्तन घडवतात असं म्हणतात. श्री स्वामी समर्थ. आता मी नेहमीच्या प्रथेप्रमाणे मेंदळे ताईंना विनंती करतो त्यांनी आपलं गायन सेवा सादर कराय. श्री स्वामी समर्थ. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद. तू शब्द ओळी ओळीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू शब्द ओळी ओळीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू ताल भक्ती गीतात, तू ताल भक्ती गीतात, तू सुरात सुगंध, नाम घेता तुझे गोविंद. ऋषिकेशी बंसी विहारी, गोकुळीचा कुंज विहारी, ऋषिकेशी बंसी विहारी, गोकुळीचा कुंज विहारी. कुणी म्हणते कृष्ण मुरारी, कुणी म्हणते कृष्ण मुरारी, कुणी मिलिंद आणि मुकुंद, नाम घेता तुझे गोविंद. विश्वाचा नाथ म्हणोनी हासते विश्व तव वदनी, तव नामे तुझी आचरणी, तू सुरात सुगंध, नाम घेता तुझे गोविंद. मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद. फारच छान मेंदळे ताई. आता मी दादांना विनंती करतो की कृपया त्यांनी प्रबोधनाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता,
सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्या केंद्रांमधनं आता जोशी काकाने सांगितलं तसं खरोखरीच उत्साहामध्ये आणि आनंदात भक्तिपूर्ण वातावरणात सगळीकडचे फोटो आले, व्हिडिओज आले होते आणि मलाही आनंद वाटला की आपल्या गुरूंच्या कार्यामध्ये आपल्या गुरूंनी जो सुरू करून दिलेला आहे मार्ग, त्या मार्गावरती आपण चालत आहोत, योग्य प्रकारे चालत आहोत आणि तुमच्या सगळ्यांची साथ मिळते. पुण्यामधनं जेवढे सेवेकरी इथे सेवा करत असतात त्या सगळ्या सेवेकऱ्यांच्या मार्फत हा मार्ग आपण पुढे सुरू ठेवला. एकाच्या 2 शाखा झाल्या, 2च्या 3 झाल्या आणि आज आपल्या जवळजवळ 8 शाखा आता कार्यान्वित आहेत. अजूनही आपल्याला पुढे बराच पल्ला गाठायचा आहे. असं होतं बऱ्याच वेळेला की इथं आल्यानंतर जेव्हा प्रश्नोत्तर होतात, मार्गदर्शन होतं किंवा गुरूंच्याकडे गेल्यानंतर सुद्धा समजा काम झालं नाही तर काय असा प्रश्न येतो की काम 2 महिने झाले, 4 महिने झाले, काम अजून होत नाहीये, 6 महिने झाले काम होत नाहीये. किंवा जर का गुरूंच्याकडं गुरूंनी सांगितलेली कामच करत बसलो पण गुरूंनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही, असं झालं तर काय. एक छोटीशी कथा सांगतो. गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. श्री गुरूंच्याकडं, श्री गुरु म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज, भिलोडीला औदुंबरला जेव्हा त्यांचा मुक्काम असायचा तर त्यांच्याकडे बरीचशी लोक, जरी त्यांनी सांगितलं की पुढे प्रसिद्धी होऊ देऊ नका, तरी आपोआप जसा वारा सुगंध घेऊन जातो तसं श्री गुरु आलेत आपल्या गावामध्ये, ही वार्ता सगळीकडे पसरते. जेव्हा अण्णा पुण्याला यायचे तर बरेच वेळा असं व्हायचं की आम्ही सांगायचं त्यांना की तुम्ही आलात कुठं बोलायला नको, आपण गुपचूप सगळे कार्यक्रम इथे करू, प्रश्नोत्तर घेऊ, जास्ती कुठे गाजावाजा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. पण नेहमी अण्णा असं सांगायचं की मी आलो की आपोआप गर्दी होणार. आणि तसंच व्हायचं. अण्णा आले की ते सगळं वातावरण बदलून जायचं, एकदम सगळीकडे आनंदी आनंद, चैतन्याची एकदम लहर येते तसं, आणि मग गर्दी आपोआप वाढत जायची आणि मग आमचं स्वतःचं बोलणं राहायचं अण्णाच्या बरोबर. खूप गर्दी त्याला, खूप प्रश्नोत्तर व्हायची. तर श्री गुरूंच्याकडं एक जण असाच येतो. मी म्हटलं अनेक वर्ष माझ्या गुरूंच्याकडे जातोय
माझ्या गुरूंचं काय माझ्याकडे लक्ष नाही म्हणले ते. माझ्याकडनं नुसते कामं करून घेतली त्यांनी. 3-4 वर्ष आले मी नुसतं त्यांच्याकडे राब राबतोय. माझा उद्धार ते काय करत नाहीत म्हणले ते. मी आता कंटाळलो, मी त्यांना सोडून आलोय म्हणलं, तर तुम्हीच माझे गुरु. त्यांना कंटाळून आलोय म्हणल्यानंतर श्री गुरु थोडेसे स्तब्ध बसतात. म्हणतात एक तर तू हे घोर पाप केलेलंस म्हणले, गुरूंची तू निंदा इथे येऊन करतोस. गुरु कोण, गुरु कसा असावा हे सांगणं शिष्याचं काम नाही म्हणले. जेव्हा तू त्याला गुरु मानलेलं होतं, तुझ्या मनात हा विकल्पच जायला हवा की तो माझ्याकडनं काय करून घेतोय. तू अपेक्षा का ठेवली म्हणले, त्यांनी काय करून घ्यावं तुझ्याकडनं. जेव्हा त्याला योग्य वाटेल त्याला तो उद्धार तुझा करेलच. पहिली त्याची कान उघडणी करतात. गुरूंनी कसं वागावं, की गुरूंनी माझ्याकडनं काय करून घ्यावं हे तुम्ही ठरवायचं नाही. त्यांनी सांगितलं, तुम्ही मुकाटपणाने ते करत राहणं एवढंच तुमच्या हातामध्ये. नाही तर मग तुम्ही गुरु म्हणू नका. अमुक एक माझे गुरु आहेत हे म्हणू नका. आणि त्याच्याबद्दल तुम्ही माझ्याकडे येऊन तर अजिबात सांगू नका म्हणले काही. तुमचा गुरु तुम्हाला आदर पाहिजे म्हणले, त्याच्याबद्दल 2 शब्द तुम्ही चांगले बोला, नाही तर इथं तुमचं काही काम होणार नाही. श्री गुरूंनी स्पष्ट सांगितलं. त्याला थोडंसं त्या जो कोणी आला होता त्याला थोडीशी उपरती झाली असेल. तो म्हणला माझ्याकडनं चूक झाली असेल, पण मला तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा. मी काय चुकलो, मला ह्या मार्गात परत यायचं असेल. गुरु कशी कृपा करतात हे तुम्ही मला सांगा. श्री गुरु म्हणले त्याच्यामध्ये एका गोष्टीमध्ये 3 उपगोष्टी आहेत म्हणले. ऐक आता. दोघं जण शांतपणाने बसले समोर समोर. आता श्री गुरूंचं तेज, त्यांची वाणी, त्यांचा चेहरा, त्यांचं बोलणं एकदम मृदू मुलायम. त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली की पूर्वीच्या काळी म्हणे धौम्य ऋषी नावाचे अति उच्च पदावर असलेले ऋषी, की ज्यांनी मनात आणलं तर आपल्या शिष्यांना सर्व विद्या देऊ शकत होते. 14 विद्या 64 टक्क्याला आपण जे म्हणतो, एका क्षणामध्ये फक्त त्यांनी डोक्यावर हात ठेवायचा अवकाश, की त्या शिष्यांना ते प्राप्त झाले असतं. पण कसं आहे, ते गुरु हा परीक्षा घेणारा आपल्याला द्यायचं तर आहेच हे म्हणले. आपली परीक्षा ते घेऊन बघू. त्यातले त्यात 3 शिष्य ते निवडतात. एक अरुणी नावाचा, एक वेद आणि एक उपमन्यू. अरुणीला सांगतात की तुला शेताला, आता पूर्वीचं तुम्हाला डोळ्यासमोर आणा की आश्रम आहेत, आजूबाजूला शेतं आहेत त्यांची सगळीकडे मोठमोठी. त्या शेतामध्ये काही पिकं लावलेली आहेत किंवा लावणी करायची आहे, जे काय असेल त्याला पाणी द्यायचं असेल, त्या अरुणीला ते सांगतात की आज तुझ्याकडे कामगिरी आहे, तू त्या शेताला पाणी देऊन ये. अरुणी निघतो. दिवसभर तिथे शेतामध्ये थांबून पाणी देण्याकरता शेजारी मोठा कालवा असतो, त्या कालव्यातनं त्या शेताला पाणी द्यायचं. पण त्याचं लक्ष होतं की इकडे त्या कालव्याला मोठं भगदाड पडलंय आणि ते भगदाड कधी मोठं होईल आणि त्या कालव्यातलं पाणी सगळं शेतामध्ये येईल आणि आपलं शेत सगळं वाहून जाईल. तो खूप प्रयत्न करतो, मातीचं टाकतो, दगड टाकून बघतो, तो त्या भगदाड बुजवायचा प्रयत्न करतो. पण हळूहळू ते भगदाड न बुजता परत आहे ती माती पण वाहून जाते, आहे ती दगड पण वाहून जातात. संध्याकाळ होती, त्याच्या प्रयत्नांना यश येत नाही. शेतामध्ये पाणी शिरायला सुरुवात होती. पाणी द्यायचं जे काय असेल, एक ठराविक काळ झाला की थांबवायचं असतं पाणी. त्याच्यापेक्षा जास्ती पाणी हळूहळू यायला लागतं. आता एकच पर्याय म्हणतो, माझा देहच मी त्या भगदाडाच्या इथे मी टाकतो, जे काय व्हायचं माझ्या देहाचं ते होऊ देत म्हणतात. आणि तो सरळ त्या संपूर्ण त्या भगदाडाच्या समोर झोपून राहतो. पाणी आडतं, ही शेवटी गुरूंचीच लीला असते. रात्रभर तो तिथे झोपून राहतो. पहाटेच्याला धौम्य ऋषी उठून बघतात, अजून अरुणी आला कसा नाही म्हणतात. सगळीकडं आश्रमात आवाज देतात. त्यांना बाकीचे शिष्य सांगतात की नाही अजून आलाच नाही, तो जो सकाळी शेतात गेला होता तो आलाच नाही. त्याबरोबर कंदील वगैरे त्या काळातलं जे असेल मशाली वगैरे घेऊन सगळे 2-4 शिष्य घेऊन धौम्य ऋषी निघतात. बघतात तर त्या बांधाला स्वतःचा देह त्यांनी ठेवलेला आहे तिथं त्या भगदाड बुजवण्याकरता. थोडासा शुद्धीत, थोडासा बेशुद्धीत, रात्रभर तिथे राहिल्यामुळं किंवा पाण्यामुळं अंग थरथरतंय. हे बघितल्याबरोबर त्या धौम्य ऋषींना खूप भरून येतं की आपला पहिला शिष्य तर उत्तीर्ण झाला. तर ते उठवतात
आणि त्याला मिठी मारतात. मग त्याला आत्तापर्यंत जी काही थंडी वाजत होती, जे काय त्याचं अंग कुडकुडत होतं, एका क्षणात सगळं थांबतं. त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात. जसं मी आत्ता म्हणाल की मनात आणायचा अवकाश, त्याला जर का संपूर्ण द्यायची असेल विद्या तर एका क्षणात ते त्याला ती विद्या देतात. पहिला शिष्य म्हणले तो उत्तीर्ण होतो त्यांच्या परीक्षेमध्ये. काही दिवसांनी दुसरा शिष्य वेद, त्याला सांगतात की आता शेतातलं काम सगळं झालेलं आहे, नांगरणी झालेली आहे, आता पिकं आलेली आहेत, ती काढून तो बाजारामध्ये घेऊन जायचे. थोडी आपल्या आश्रमामध्ये आण आणि थोडी बाजारात घेऊन जा म्हणले विकायला. कापणी करायची. कापणी करून झाल्यानंतर बैलगाडीत ती पोती भरायची. आता गुरु कशी परीक्षा करतात, जी बैल असतात दुसऱ्या शिष्यांना सांगतात की ती बैल घेऊन ये, एक रेडा तिथं पाठवतात. हा रेडा त्या गाडीला जोड म्हणतात. तर 2 बैलांचं काम, एक रेडा. त्या रेड्याच्याने ते काय ओढलं जात नाही. ते वेद असतो, त्याला माहिती असतं की गुरूंनी सांगितलं ना आपल्याला हे न्यायचंय. शेतातनं नेता नेता तो मागणं ढकलतोय, रेडा ओढतोय. थोडस चाललं की तो रेड्यालाही दमछाक होती. शेवटी तो रेड्याचं त्या मानेवरचा तो जीव काढतो, स्वतः दोन्ही खांद्यांमधनं त्या दोऱ्या अडकवतो आणि जीव तोडून, जीव ओढून म्हणतो ना अगदी, तो गाडा आश्रमापर्यंत घेऊन येतो. तो सगळं इकडनं रक्तबंबाळ झालेले खांदे, घामाने भिजलेलं शरीर. जेव्हा धौम्य ऋषी बघतात आश्रमातनं समोरनं तो वेद येतो म्हणल्यानंतर स्वतः उठून जातात. सगळं त्याचं शरीर स्वतः पुसतात, घामाने जे भिजलेलं असतं ते. त्याच्या खांद्याचे दोरखंड सगळे सोडतात, रक्त आलेलं असतं. परत गुरूंची लीला कशी की थोडासा हात बीत फिरल्यानंतर आपोआप सगळं थांबतं. दुसऱ्या शिष्याला इथे ते वरदान प्राप्त करून देतात. आता राहिलं तिसरा शिष्य, त्याचं नाव असं उपमन्यू. तो असा असतो की त्याला खायला भरपूर लागायचं. कसं असतं, आश्रमामध्ये गेल्यानंतर एक ठराविक तुम्हाला त्याच वेळेला तेवढंच अन्न तुम्हाला मिळणार, पण ते खाऊन त्याचं समाधान व्हायचं नाही. तो जे मिळेल उरलं सुरलं ते पण खायचा. गुरूंना समजतं, गुरु म्हणतात हे असलं काय करायचं नाही, आश्रमातलं जे तुला मिळालं तेवढंच खायचं. ठीक आहे म्हणतो, आश्रमातलं नाही बाहेर ना आणू म्हणले, भिक्षा मागून खाऊ. बाहेर भिक्षा मागायचा तो. आश्रमातलं ते जेवायचाच, बाहेर भिक्षा मागून खायचा. परत धौम्य ऋषींना समजलं, धौम्य ऋषींनी परत सांगितलं भिक्षा मागायची नाही. ठीक आहे, आणखीन तिसरा पर्याय, झाडांची फळं खाऊ. परत ते पण बंदी घालतात, फळं पण खायची नाहीत. गुरूंची आज्ञा आहे, आज्ञा तर मोडायची नाही, पण भूक तर भागली पाहिजे. रुईच्या पानाचा चीक त्याला असा एकदा बघतो, तो त्या पानातला चीक गळत असतो, तो खाली द्रोण धरतो असा. त्याला वाटतं बहुतेक हे दूध असावं, आणि तो चीक त्या द्रोणात भरून तो पित असताना तो चीक त्याच्या डोळ्यामध्ये जातो. नेमका डोळ्यामध्ये चीक गेल्यानंतर त्याच्या डोळ्यांची दृष्टी जाते, पूर्ण अंधाळा होतो. रानामध्ये आपण आहोत, आता आपण आश्रमात कसे जाणार म्हणतो. बरं, त्याच्याकडं काम काय असतं की गुरं सांभाळायला, जी सांभाळायला गुरु नेली ती मी शोधणार कशी. चाचपड जातो, नेमका समोर एक मोठा खोल खड्डा असतो, त्या खड्ड्यात पडतो. संध्याकाळ होती, अजून उपमन्यू आला नाही. म्हणले कुठे गेला असेल. धौम्य ऋषी ध्यानाला बसतात, बघतात त्या खड्ड्यात तो उपमन्यू पडलेला. म्हणल्यानंतर ताबडतोब निघतात, स्वतः 2 शिष्यांना बरोबर घेतात, एक मोठा दोरखंड घेतात. त्या खड्ड्यामध्ये तो दोरखंड टाकून त्याला सांगतात तू हे पकड दोरी. अंदाजाने तो दोरी पकडतो, त्याला वर आणतात. वर आणल्यानंतर आता तो रडायला लागतो की माझे डोळे गेले गुरु, मी तुमचं काम कसं करणार. म्हणले तुम्ही मला सांगितलं होतं गुरु चरायचे आहेत वगैरे, तेवढ्यात काही काळजी करू नको. देवांचे पण वैद्य असतात ना, ते धन्वंतरी किंवा अश्विनी कुमार. म्हणजे तू त्यांचं स्मरण कर अश्विनी कुमाराचं, तुझी दृष्टी तुला परत येईल. 5 मिनिटं तो त्यांचं स्मरण करतो, डोळे उघडतो, स्वच्छ त्याला दिसायला लागतं. आणि मग गुरु त्यालाही आशीर्वाद देतात. का, तो फक्त गुरु आज्ञा त्यांनी पाळली, जे जे ते सांगत गेले ते त्यांनी केलं नाही. बरे, तो दुसऱ्या प्रकारे भूक भागवत होता, पण परत त्यांनी भिक्षा मागितली नाही, किंवा परत फळं खाल्ली नाहीत, परत आश्रमातलं दूध प्याला नाही, आश्रमातलं अन्न तो जेवला नाही. गुरु आज्ञा काय काय होती प्रत्येकाला ती पाळत गेला. आणि त्या तिसऱ्या शिष्याला पण ते वरदान देतात.
अशा पद्धतीने म्हणले गुरु तुमचं कल्याण करतात, फक्त तुम्ही आज्ञा पाळता का नाही. नरसिंह सरस्वती त्याला त्या समोरच्या जो कोणी आला होता त्याला सांगितल्यानंतर त्याला उपरती झालीच होती, पण त्याच्या डोळ्यात नाही परत अश्रू व्हायला लागले. तोंडो मी असं परत कधी भेदभाव करणार नाही, पण आता मी तुमच्याकडे आलो तर मला तुमच्याच चरणी मला शरण द्या, मला तुमच्याचकडे ठेवा. आयुष्यभर आता मी तुमचीच चाकरी करीन, तुमचीच सेवा करीन. आणि शेवटी कसं असतं, कितीही महाराज सुद्धा जेव्हा त्यांच्याकडे कोणी परीक्षा घ्यायला आला तर ते चिडायचे, पण जर का माफी मागितली, शरण आलं तर तेवढेच माफ पण करायचे. आपली आई कसं आपल्याला रागवते पण शेवटी आईच जवळ करते, त्या पद्धतीने महाराज पण समोरच्याला जवळ करायचे. श्री गुरूंनी पण त्याला सगळे जे काय गुणदोष तो जो काय बोलला असेल ते सगळे एका क्षणात भस्म करून टाकले. त्याचं जे सुकृत, ज्याला जे पाप लागलं होतं गुरूंची निंदा केल्याने, ते पाप गुरूंनी जाळून टाकलं आणि त्याला पुढच्या उर्वरित आयुष्याकरता त्याच्या स्वतःच्या जवळ त्यांच्या ठेवलं. त्याच्यामुळं कसं होतं की गुरु कसं वागेल, कसं सांगेल, काय करेल, किंवा त्यांनी मला अमुकच सांगावं, त्यांनी माझ्याकडनं अमुकच करून घ्यावं ही अपेक्षा न ठेवता फक्त गुरु ही व्यक्ती, हे पद म्हणून जर का त्याच्याकडे आपण गेलो तर आपला नक्कीच उद्धार होतो. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपला पालखी सोहळा पुढचा सुरू होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला महाप्रसाद इथे समोर जागेवरती मिळेल. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल तर त्यांनी पालखीबरोबर जरूर जावं. ज्या कोणाला महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी समोर जागेवरच बसून राहावं. आपण एकदा स्वामींचे जय जयकार करू आणि मग पुढच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.